गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय सहभाग प्रकरण पहिला हे बघत होतो. त्यामध्ये राजकीय सहभाग म्हणजे काय आणि राजकीय सहभागाच्या काही व्याख्या आपण ह्या बघितलेल्या होत्या. तर आज आपण राजकीय सहभागाची क्रिया म्हणजे ही जे काही राजकीय सहभाग आपण आहे त्या राजकीय सहभागाची क्रिया ही कशी घडून येते आहे ते आपण बघणार आहोत. तर राजकीय सहभागात अनेक क्रिया म्हणजे ॲक्टिव्हिटीज समावेश होतो. मतदान करणे, राजकारणाची माहिती मिळवणे, राजकारणावर चर्चा करणे, संख्या वाढवण्यासाठी धर्मांतरण करणे, सभा उपस्थित करणे, पक्षांना आर्थिक मदत करणे, प्रतिनिधीच्या संपर्कात राहणे, निवडणुकीच्या काळात प्रचार करणे, त्याचबरोबर राजकीय पक्षाचे सभासद होणे, राजकीय भाषण देणे इत्यादी क्रियांचा समावेश राजकीय सहभागामध्ये वुडवर्ड व रोपर या अभ्यासकांनी केलेला दिसतो आहे. तर राजकीय सहभागामध्ये ज्या काही क्रिया घडतात त्या मतदान करणे आहे. अशा प्रकारे जे काही प्रत्येक म्हणजे कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण छोटी मोठी भूमिका असेल तर कुठल्याही म्हणजे नागरिक हा कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये राजकीय सहभाग होत असतो किंवा राजकीय सहभागामध्ये सामील होताना आपल्याला दिसतो आहे. तर राजकीय सहभागात प्रामुख्याने 5 भूमिका म्हणजे जरी ह्या एवढ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत असेल तरी राजकीय सहभागाच्या काही प्रमुख 5 भूमिका आपल्याला पाहायला मिळतात किंवा 5 कृतींचा समावेश राजकीय सहभागामध्ये होताना दिसतो आहे. तर त्यामध्ये पहिला आहे मतदान करणे. मतदान करणे हा एक राजकीय सहभागाचा 5 कृतीपैकी एक महत्त्वाची कृती आहे. तर लोकशाही राजकीय व्यवस्थेत जगभर प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जिथं जिथं लोकशाही राजकीय व्यवस्था आहे जगामध्ये, ज्या ज्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे त्या त्या देशामध्ये प्रौढ मतदान हा स्वीकारलेला आपल्याला पाहायला दिसतो आहे. तर 21 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिला गेलेला दिसतो आहे. पण भारतामध्ये हा अधिकार 18 वर्ष पूर्ण करणाऱ्याला दिला गेलेला आहे. जर आपण कंट्रीमध्ये बघितलं तर 21 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार दिलेला गेला आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये. पण भारतामध्ये हाच अधिकार 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला दिलेला आपल्याला दिसतो आहे. तर केवळ मतदान करीत असेल किंवा मतदान करणारा व्यक्तीसुद्धा राजकीय सहभागामध्ये सहभाग हा ठरत असतो. म्हणजे तो कसा, तर तो राजकारणात सहभागी झालेला आहे कारण त्याद्वारे तो एका व्यापक राजकीय प्रक्रियेत सहमती किंवा विरोध सहभागी होताना दिसतोय. म्हणजे तो स्वतः निर्णय घेऊ शकतोय. म्हणजे प्रत्यक्षपणे हा तो राजकीय प्रक्रियेमध्ये एक चांगला आमदार किंवा सत्ताधारी व्यक्ती निवडून देताना तो स्वतः सहभागी म्हणजे स्वतःचा मत हा दर्शवत असतो की कुणाला विरोध करायचा आणि कुणाला निवडून देण्याचा आहे. त्यासाठी तो स्वतः मतदान करीत असतो. म्हणजेच राजकीय सहभागी हा होत असतो. तर अशा प्रकारे ही एक पहिली कृती राजकीय सहभागाची आपल्याला पाहायला दिसते. त्यानंतर दुसरं आहे दबाव गटाचे सभासदत्व. दबाव गट हा परत आहे एक चॅप्टर, याच्यामधला भाग आपण तो सविस्तरपणे बघणार आहोत. तर राजकीय क्रियामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे दबाव गटाचे सभासदत्व. राजकीय व्यवस्थेत अनेक दबाव गट, हितसंबंधी गट असतात. वरवर पाहत त्याचे स्वरूप आर्थिक किंवा सामाजिक असते, पण त्याचा उद्देश राजकीय व्यवस्थेतील संरचनेवर अर्थात शासनावर दबाव टाकून हितसंबंधाची जपणूक करणारा नियम करून घेणेच हाच असतो. म्हणजे जे काही दबावगट आपल्याला दिसत आहेत मग तो कुठल्या प्रकारे म्हणजे तो दबावगट शासनाला काम करण्यास भाग पडतो किंवा त्याच्यावर दबाव गाठून शासनाला कुठले निर्णय घ्यायसाठी भाग पाडत असतो. चांगल्या कामासाठी म्हणा कुठलं जर वाईट गोष्टी ह्या राजकारणात घडत असेल किंवा कुठला कार्य हे होत नसतील तर त्यासाठी तो दबावगट हे कार्य करीत असतात की आणि ते करण्यासाठी ते दबाव टाकून त्या सत्ताधारी पक्षाला भाग पाडत असतात. तर अशा प्रकारे आणि काही ठिकाणी हितसंबंधी गटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. जसं की आपल्याला विरोधी पक्ष हे आपण बघतो आहे राजकारणामध्ये. विरोधी पक्षाची भूमिका असते की जे काही सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्यावरती कुठला म्हणजे ते कशा प्रकारे काम करत आहे, कुठे त्यांची चुका होत आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून ते त्याच्यातल्या चुका हा काढून त्यांना लक्षात आणून देण्याचं काम करीत असतो. त्याच प्रकारे हे दबाव गटाचं सुद्धा आपल्याला दिसतं की चांगल्या हितासाठी किंवा चांगल्या हितसंबंध जपासासाठी काही नियम हे करत असतात किंवा त्या दबाव काढत असतात. अशा प्रकारे ते राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आहे निर्वाचित प्रतिनिधींचा संपर्क.
तर तिसरा पॉईंट आहे निर्वाचित प्रतिनिधीशी संपर्क. त्यामध्ये नगराराज्यात प्रतिनिधीची गरज नव्हती, मात्र राज्य राष्ट्रानंतर प्रतिनिधीची ही गरज भासू लागली. प्रत्यक्ष लोकशाही जागा अप्रत्यक्ष लोकशाहीने घेतलेली, परिणामतः प्रतिनिधीमार्फत जनता राज्याचा कारभार पाहू लागली आणि निवडणुकीच्या काळात प्रतिनिधी जनतेशी मतांशी संपर्क प्रस्थापित करतात. त्यांच्या मते निर्वाचित झाल्यानंतर प्रतिनिधीशी सामान्य नागरिक संपर्क प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. सामान्य नागरिक निर्वाचित प्रतिनिधी त्यांचे प्रश्न सोडवण्यास सांगतो. प्रथम तो विनंती करतो व नंतर तो प्रतिनिधीला धमकावतो, निवडणुकीचा वेळ पाहून देण्याची धमकी देतो. थोडक्यात निवडणुकीनंतर त्यांना राजकीय सहभाग समाप्त होत नाही. प्रतिनिधी व नागरिक यांच्यात सतत क्रिया-प्रतिक्रिया पार पडत असतात. जे प्रतिनिधी नागरिकांच्या मागण्यांचा महत्त्व देत नाही त्यांना नंतरच्या निवडणुकीत जनता पराभूत करीत असते. म्हणजेच काय तर निर्वाचित प्रतिनिधीशी संपर्क म्हणजे एखादा प्रतिनिधी हा उभा राहायचा आहे निवडणुकीच्या काळामध्ये, लोकांच्या घरोघरी जातो आहे, सांगतो आहे की नाही मग मला मत द्या, मी तुमचं हे कार्य करेन, तुमच्यासाठी ते करेन, अशा प्रकारे जे करत असतात म्हणजे आश्वासन देत असतात की नाही मी जर निवडून आलं तर मी हे कामं करेन, हा विकास घडवून आणेन, तो विकास घडवून आणेन. त्यानंतर हे काही निवडून आल्यानंतर काही दिवसांनी ते तिकडे ढुंकून पण बघत नाही. तर अशा वेळेस नागरिक त्यांना धमक्या देत असतो की यानंतर तुम्हाला निवडून देणार नाही किंवा यानंतर त्यांना मतदानही करत नाही. तर अशा प्रकारे सुद्धा काही सहभाग आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. म्हणजे निवडून येईपर्यंत प्रतिनिधी हे संपर्क साधत असतात. निवडणूक झाल्यानंतर प्रतिनिधी हे संपर्क साधणं बंद होऊन जातं. पण जेव्हा कधीही पुढची निवडणूक येत असते तेव्हा याच प्रतिनिधींना निवडणुकीमधून पराभूत करण्याची ताकद हे या लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांकडे असल्यामुळे हा सुद्धा एक सहभागाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर आहे राजकीय पक्षाचे सभासदत्व. तर राजकीय पक्षाचे सभासदत्व आणि प्रचार कार्याचा सहभाग असे 2 पॉईंट उरलेले आहेत. हे 2 पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया.